हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता नवरात्री सुरू झालेत आणि नवरात्रीमध्ये आपल्याला रोज काही ना काही उपवासाच्या रेसिपीज हव्या असतात. तर आज मी घटस्थापना केलेली आहे. आपला नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि घटस्थापना करून मी एक उपवासासाठी स्पेशल अशी पुरीची रेसिपी बनवलेली आहे. तर मी बटाटा आणि राजगिरा पीठ यापासून एक छान अशी पुरी बनवलेली आहे. तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी मी हे 5 बटाटे आहेत तर ते उकडून घेतलेत आणि त्यानंतर साल काढून आपल्याला ते किसून घ्यायचे आहेत. तर मी ते बटाटे उकडत असताना त्याच्यात 2-2 अशा फोडी केलेल्या की लवकर शिजावेत यासाठी म्हणून. आणि त्यानंतर मी ते अगदी बारीक किसणीनं किसून घेतलेत. त्यानंतर ह्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या, त्या फार तिखट नाही आहेत तर त्या मी वाटून घेतलेल्या आहेत. तर ती मिरचीची पेस्ट घातली. त्यानंतर चिली फ्लेक्स घातलेत 1 चमचा. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घातले आणि एका लिंबाचा रस. तर मीडियम साईजचा एक लिंबू आहे तर ते पूर्ण एका लिंबाचा मी रस घातलेला आहे. आणि त्यानंतर हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे राजगिरा पिठाचं. तर मी ते तेवढं 200 ग्रॅमचं पूर्ण पीठ घातलेलं आहे. फक्त पुऱ्या लाटण्यासाठी थोडीशी पिठी लागेल म्हणून अगदी थोडंसं एक 2 ते 3 चमचे पीठ शिल्लक ठेवलं आहे. बाकी सगळं पीठ तर मी 200 ग्रॅमचं घातलेलं आहे पीठ. तुमचा बटाट्याची क्वांटिटी किती आहे, आपला उकडलेला जो असतो त्यामध्ये किती पीठ बसेल या प्रमाणामध्ये तुम्ही ते पीठ घालून मळून घेऊ शकता. तर आपण पाणी बिलकुल यूज केलेलं नाही आहे, बटाट्यामध्येच हे पीठ मळून घेतले. त्यानंतर 1 चमचा तेल घालून आता मी त्याचा छान असा गोळा मळून घेते. तर एक 2 ते 3 मिनटं मी छान असं ते मळून घेतलं. अगदी मऊ त्याचा गोळा बनवून तयार केलेला आहे. बघू शकता छान असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आणि आता एक 10 मिनटं मी ते भिजू देणार आहे. तर मी 10 मिनटं झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर तेलाचा हात लावून त्याची एक एक गोळी आपल्या पुरीच्या पुरी एक छोटीशी होईल या साईजमध्ये छोट्या छोट्या गोळ्या अशा घेऊन मी त्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे. तर आता याच राजगिऱ्याच्या पिठामध्ये ती गोळी घोळवून तशी तेलावरही तुम्ही लाटू शकता, पण मी पिठावर लाटलेले आहे. आणि आता याच्या आपण छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहोत. तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. फार काही साहित्य त्याला लागत नाही आणि उपवासाला तोच तोच साबुदाणा खिचडी वड्या वगैरे खाऊन कंटाळा येतो. तर असं थोडंसं काही वेगळं असेल तर ते आवडीनं अगदी खाल्लं जातं. तर मी आता त्या सगळ्या पुऱ्या करून घेतलेत. तोपर्यंत गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि आता आपण एक एक करत त्या पुऱ्या तळून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी छान अशा त्या टम्म फुगलेत आणि एकदम कुरकुरीत अशा आपल्या पुऱ्या तळून रेडी होतात. तर मी एक एक करत सगळ्या पुऱ्या पण आता तळून घेणार आहे. तर बघू शकता छान असा गोल्डन कलरवर मी त्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. त्यानंतर करणार आहे प्लेटिंग. तर ही चटणी जी आहे ती मी शेंगदाण्याची बनवलेली आहे दही घालून. आणि थोडासा बटाट्याचा गोडवाला चिवडा आहे, खजूर आहे थोडंसं आणि या खमंग अशा पुऱ्या. तर खूप छान असा मेन्यू आहे. तुम्ही आता उपवास सुरू आहेत तर नक्की एकदा हा मेन्यू ट्राय करा. आणि मी बनवलेली ही बटाटा आणि राजगिराची पुरी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.